पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मोहटादेवी देवस्थान या ठिकाणी अहिल्यानगर जिल्हा कामगार संघटनेची स्थापना करण्यात आली आहे। अहिल्यानगर जिल्हा कामगार संघटना ही कामगारांच्या प्रश्नांवर तोडगा काढणारी आणि न्याय मिळवून देणारी संघटना म्हणून जिल्ह्यातील कामगारांचा विश्वास संपादन करण्यात यशस्वी झाली आहे। या कार्याचा पुढचा टप्पा म्हणून पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मोहटादेवी देवस्थान येथे संघटनेची स्थापना करण्यात आली आहे। तर या माध्यमातून देवस्थान सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावले जातील, तसेच भाविक भक्तांना उत्कृष्ट सेवा मिळेल। संघटनेचे अध्यक्ष संतोष लांडे म्हणाले की अहिल्यानगर जिल्हा कामगार संघटनेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवलाय। कायम कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून मोहटादेवीच्या भाविक भक्तांची सेवा करण्याची संधी मिळणं हे आमच्यासाठी अभिमानास्पद आहे। अनेक वर्षांपासून कर्मचारी प्रामाणिकपणे सेवेत कार्यरत आहे, मात्र त्यांच्या काही प्रश्नांची सोडवणूक प्रलंबित आहे। तर त्यांचे हे प्रश्न समस्या सोडविण्यासाठी आम्ही प्रशासनाशी सकारात्मक चर्चा करू। संघटनेचा केवळ उद्देश कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवणे नव्हे, तर भाविक भक्तांना चांगली सेवा देण्यासाठी वातावरण निर्माण करणं हा देखील आहे। तर यावेळी बोलताना किरण दाभाडे म्हणाले, कामगार आणि प्रशासन हे एका नाण्याच्या दोन बाजू आहे। यांच्यातील समन्वय राखण्याचं महत्त्वाचं काम कामगार संघटना पार पाडते। संवाद आणि चर्चेद्वारे सर्व अडचणी सोडवता येतात। कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून देवस्थानचा नावलौकिक आणखी वाढेल, भक्तांची उत्तम सोय होईल। यासाठी संघटनेचे कार्य महत्त्वाचं ठरेल असं ते म्हणाले। तर यावेळी किरण दाभाडे, बजरंग घोडके, माजी उपनगराध्यक्ष पाथर्डी नगर परिषद, संतोष भिंगारदिवे, कामगार संघटनेचे पदाधिकारी, कर्मचारी, प्रशासनाचे प्रतिनिधी आणि कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते। ते समारोपाच्या वेळी कामगार संघटनेच्या प्रतिनिधींनी अध्यक्ष संतोष लांडे यांचे आभार मानले। श्री क्षेत्र मोहटादेवी देवस्थान येथे जिल्हा कामगार संघटनेच्या माध्यमातून कामगारांचे प्रश्न सोडवले जातील, तसेच देवस्थानच्या सेवेतून संघटनेचा नावलौकिक वाढेल असंही त्यांनी यावेळी म्हटलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, पाथर्डी, अहिल्यानगर।